महिला म्हणतात मला एक पटकन सांगा, शेजारच्या बाईला तिच्या नवऱ्याने एक तोळा सोनं केलं म्हणून तुम्ही तिला चहा पाजला, अशी जगात केस घडली का? नाही का? बरं बोला, तुम्हाला बरं वाटलं का तुम्ही तिच्यावर जळाल्या? खरं बोला, तुम्ही तिच्यावर जळाल्या, बरोबर आहे? का जळाल्या? तर तिनं सोनं केलंय. आता तुमचं जळणं वाढल्यामुळे तुम्ही काय म्हणल्या? पहिल्यासारखी सोन्याला किंमतही नाही, आता कुणी घेतही नाही. या श्याम तिथं माझ्या पप्पाच्या बापाने मला 10वीला असताना घेतली होती. आता उत्तर नीट ऐका. तुम्ही तिच्यावर जळता, वाक्य बारीक ऐका आणि लिहून ठेवा. हे बरे लिहून ठेवा. पापी माणसांनी किती इस्टेट कमवू द्या, त्यांच्यावर कधी जळू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. जेवढ्या माणसांनी टक्के काढले, टक्के म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, वाळूत टक्का, संडासात टक्का, भांड्यात टक्का, मालात टक्का, लग्न जमवायला टक्का, जेवढी माणसं टक्क्यावर आहेत सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन गेली. कोणताही माणूस तपासा. ज्या माणसाने नोकरी करताना पगाराला हातच लावला नाही, नुसती वर कामाई कमावली, त्यांच्या प्रत्येकाच्या घरात एक क्वालिटी खराब आहे. कोणताही करता 16 अध्यायामध्ये 433 ओव्या आहेत, 473 ओव्या आहेत. पण 473 ओव्यामध्ये 2 शब्द आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. तुम्ही आता अभ्यास करा. कोटीच्या गाड्यात काही लोकांना फिरायला, कोटी 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 म्हणजे 100 लाख. पण तुम्हाला केवढ्याची पैसे देतो मी? कोटीच्या गाडीतून माणूस उतरला खाली का तो हसताना मला दाखवा. कॅमेरा लावा, त्याच्या मागून पडून कुणी कुणाही कॅमेरा लावा, तो कधी हसू शकत हसतच नाही. उतरला ना, आता कोटीची गाडी आहे, ठणठणीत उतरायला पाहिजे का? आणि काय मुळे तू खात का? हसणार, पण तू हसत का नाही? गरीबाचा त्याला गुदगुल्या केल्याशिवाय इथं काळी पिवळीतून गाडी उतरतोय, पण ठणठणी उतरला नाही. आणि काळी पिवळीतला माणूस बसून उतरत नाही, बसून नाही, लटकून आलाय. आम्हाला कधी कधी ही श्रीमंत माणसं बंगल्यावर येतात, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना माहित नसते म्हणून आता आमची घर सोयीची राहिली नाही. त्या म्हणल्या आता आम्हाला वाटतं पाया पडायचे 7-8 हजार मिळतील, चला. आमच्या पायावर पैसे तुल्या जागा येणार साहेब केलाच. नीट आहे का? टक्क्यावर आहे बरं काय? कशावर आहे? टक्क्यावर. आणि बंगल्यात नेलं 5 कोटीचा बंगला, 5 कोटी 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 कोटी. त्याचा तो झुंबर आहे ना, मला म्हणतात झुंबर, तो झुंबरच 2 कोटीचा आहे. आणि फ्रीज अख्ख्या गावाची देशी दारू त्याच्यात बसत. टीव्ही अख्खं गाव दिसत. बायको सोन्यानं वाक्या, इतकं सोनं. आणि सोफा शेट असे त्यांच्या घरात, जर त्याच्यावर बसलं डायरेक्ट खाली जातो माणूस. त्याला उठवा येत माणूस. आणि मग तो आम्हाला ओळख करून देतो, एक पाय हाता कमाय महाराज. हप्ता आहे, 6 धाबे 9 बार आहेत. आताच 2 कला केंद्र टाकले. पण काय करता महाराज?
का हात करते इकडे काय खाटावर त्याचा पोऱ्या झोपे आणि तो दहावीपासून ती शिपेत होता त्याचं लिव्हर गेले महाराज हे काय घेऊन बसले हात बदलला इकडं कोण पोरगी झोपे काय करता महाराज 15 दिवस पळून गेली कालच आली आता तुम्ही सांगा नीट बोला बसणारी माणसं नीट पहा माझ्या हातात महाराज या बोला 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 हे बोला बोला हे असं आणि हे असं आणि हे याच काय करू मी बाहेर गेलो का पेटून देत काय करतो मी घरातून बाहेर गेलो का पेटून अरे नालायका 5 कोटीचा बंगला बांधू शकला एका चांगल्या पोराचा बाप होऊ शकला नाही ही स्थितीला काय करतो काय स्थितीला झोपडीत राहिला असता तरी चांगला असता चांगली मुलं ही घराची श्रीमंती आहे दोनच वया झाल्यात अभ्यासापेक्षा ज्ञान आहे ज्ञानापेक्षा देवाचं ध्यान आहे संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आधी तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत आता कीर्तनाला झाली सुरुवात ऐकणाऱ्यांना 2-3 सूचना आहेत तुमची आपली बऱ्याच दिवसांना गाठ आहे आपलं काम थोडं वेगळं आहे वेगळं म्हणजे नाटक काम पण कीर्तनाला 3 सूचना आहेत कीर्तनाला पहिली सूचना आहे दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही तो येतच नाही लांब बसायचं चांगला चप्पल जोड पाहायचा आम्या जीव घालायचा तुम्ही सुटक पडल्यावर कीर्तनाला बसायचं यायचं नाही दुसरी गोष्ट कीर्तनाला आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं बोललं तर कीर्तन कळेल नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही अभंगाला सुरुवात तुम्ही मला आतापर्यंत चाललोच काय होत आतापर्यंत 2च वाड्या झाल्या संपत्ती आणि दया एकत्र आली का तिथं देव आहे आणि पहिली गोष्ट अभ्यासापेक्षा ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा देवाचं ध्यान आहे आता आपल्याला सुरुवात पहिला प्रश्न तुम्हाला महिला मंडळ पुरुष मंडळी फटाफटा बोलावं लागेल पोरीसोरी जगात देव आहे का हा म्हणा नाही म्हणा आता मी उभा आहे फक्त बोलत राहायचं हा म्हणा नाही म्हणा आहे आहे माझा प्रश्न असा आहे जगात देव आहे का तुम्ही मला उत्तर दिले जगात देव आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतो बसलेल्या पैकी कोणी पाहिलाय का हा मला नाही म्हणा नाही रे बारी रे बस खरे पाहिलाय का नाही मग मी तुम्हाला फटाफटा प्रश्न विचारतो फटाफटा बोलत जायचं लाकडात अग्नी आहे का आहे उसात साखर आहे का आहे दुधात लोणी आहे का आहे फुलात सुगंध आहे का आहे मग जगात देव आहे फायनल एक वाक्य फायनल करायचं पुढे चला फुलातला सुगंध घेतल्याशिवाय नाही फुलातला सुगंध घेतल्याशिवाय नाही लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय नाही उसातली साखर प्रक्रियेशिवाय नाही दुधातलं लोणी क्रियेशिवाय नाही आणि हृदयातला देव संतांच्या आशीर्वादाशिवाय एक वाक्य फायनल करायचं एक वाक्य पुन्हा मागे चला थोडं जर जाईल घेतला तर फुलात सुगंध आहे का नाही फुलात सुगंध आहे पण घेतला तर लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर उसात साखर आहे प्रक्रिया केली तर हृदयात देव आहे पण गुरुची कृपा झाली तर झालं फायनल झालं सरकू पुढं पुन्हा टाळ नाही करणार का आता पुढं लाकडाची राख होईल राखेचं लाकूड होईल का नाही उसाची साखर होईल साखरेचा ऊस होईल का नाही दुधाचं लोणी होईल त्याचं परत दूध होईल का
नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचा परत लोखंड होईल का? नाही. मग उसाची साखर होणार नाही, लोखंडाचं सोनं होणार नाही, दुधाचं लोणी होणार नाही, लाकडाची राखेचं लाकूड होणार नाही. एकदा आत्मज्ञान आलं का दुःख येणार नाही. एक एक वाक्य फायनल करायचं. आपलं ज्ञान येऊ दे. शाळेतलं हे एमए बिमे जाऊ द्या. हे एमए बिमे लय झाले. शाळा कमी आहेत, पोरं कमी पडले, तेवढं शाळा आहे. तुम्ही काय घेऊ ती शाळा बी जाऊ. तुम्हाला आत्मज्ञान नाही तर बाकी काय? तुम्ही हे परत मागा ऐका. फिरलो आपण आता आपण कसं आलो म्हणजे फुलातला सुगंध घ्यावा लागेल. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो परत स्वतः हे बरे जागरी माझी गप्पा परत चला माग गेलं बाबा. कसं देव आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, लय किचकट बरं का. मी तुम्हाला विचारलं देव आहे, तुम्ही म्हणले आहे. मी म्हणले पाहिला नाही, तुम्ही म्हणले नाही. मग मी तुम्हाला 4 उदाहरणं दिली, तुम्हाला 4ही उदाहरणं फिट झाली. फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, उसात साखर आहे. घेतला तर सुगंध आहे, घासलं तर लाकूड अग्नी आहे, आणि क्रिया केली तर दूध आहे, लोणी आहे, आणि प्रक्रिया केली तर साखर आहे. झालं पाहिजे. आता तुम्हाला जर जगात देव पाहायचा असेल तर माझ्या तोंडातलं वाक्य परत ऐका. आपण सगळी जण एका देवाचं लेकरू आहोत का? हा म्हणा नाही आहे. आपला बाप कोणी माहिती? कटेवरचा पांढरच आपला बाप आहे. त्याच्या शेजारी उभी राहणारी रुक्मिणी आपली आई आहे, आणि त्याच्या शेजारची वाहणारी चंद्रभागा आपली बहीण आहे, आणि पुंडलिक आपला भाऊ आहे. आता एक एक मुद्दा फायनल करायचा आहे. पांढरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, आणि चंद्रभागा आपली बहीण आहे, आणि पुंडलिक आपला भाऊ आहे, आणि तिचा आपण लेकरू आहे. आपण तिचं लेकरू आहे. पाया पडून सांगतो, माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ मारायला लागतो. थोडं वागायचं सूत्र बांधवा. बदला. 12 संपत्तीसाठी मारामारी का? पैशासाठी मारामारी का? धनासाठी खून का? धनासाठी खून का? 4 शब्दामुळे अख्खं महाभारत घडलं हे ध्यानात ठेवा. महाभारत वाचू नका. महाभारताचं पहिलं उत्तर आहे लोभ. राज्याचा लोभ. 2 मूर्ख माणसाचा सल्ला. शकुनी मामा सारखा कुटावपट जर यांना भेटला नसता महाभारत फटत फिरलं नसतं. एक संपत्तीचा लोभ. 2 स्वतःचा अहंकार. 3 शकुनी मामाची दोस्ती. आणि 4 स्वतःच्या शरीरातला अहंकार. या 4 गोष्टी पायी महाभारत घडलं. नुसतं घडलं नाही, कृष्ण पाया पडला, पण ह्या पठ्ठेने ऐकलं नाही. अभ्यास करा. नुसती कीर्तन ऐकू नका. आणि आता मग त्याला सुरुवात फार किचकट मुद्दा आहे. आपण सगळी जण एका देवाचे लेकरू आहात का? आता आज जो देव तुम्ही आणलाय तो कोण आहे?